रसिको सुप्रभात. हेमंत बर्वे लिखित दाही दिशा या संग्रहातील आयुष्यभरासाठी संस्कार देऊन जाणारी आजची ही त्यांच्या जीवनातील सत्यकथा. आकाश कंदील. अभिवाचन मैत्रेयी. दिवाळी आली होती तेव्हा माझं मन मला सहजच माझ्या लहानपणाकडे घेऊन गेलं. तेव्हा मी 5वीत कुर्ला हायस्कूलमध्ये होतो. आम्हाला दंडगवाळ नावाचे सर हस्तव्यवसाय शिकवायचे. अतिशय कडक शिस्तीचे, डोक्याला चापून चोपून तेल लावलेले, सर्व केस मागे उलटे फिरवलेले, रोज व्यवस्थित दाढी आणि सुबक कोरलेल्या मिशा आणि गालावर चामखीळ, अशी ती सरांची मूर्ती सहजच माझ्या मनामध्ये डोकावून गेली. हातात पट्टी हलवत ते नेहमी सर्व मुलांना रागवायचे. सर्व मुलींच्या बाबतीत मात्र ते नेहमी खूपच हळवे होते. त्यामुळे सर्व मुलं त्यांना प्रचंड घाबरून असत, कारण त्यांच्या केसाळ हातातील 2 फुटी पट्टी केव्हा तुमच्या पाठीत तलवारीसारखी बसेल हे सांगता यायचं नाही. फुलदाणी, कागदाचं पाकिट, रंगीत फोटो फ्रेम, कॅलिडोस्कोप अशा अनेक गोष्टी कशा बनवायच्या आणि त्या सुबक कशा दिसतील याचं उत्कृष्ट शिक्षण त्यांच्यामुळेच आम्हाला मिळालं. दिवाळीच्या सुट्टीआधी सर्व वर्गातून एक नोटीस फिरवली गेली की ज्या कुणाला आकाशकंदील बनवायचा असेल त्यानं तो बनवून शाळेमध्ये विक्रीसाठी ठेवायचा आणि त्या विक्रीतून जे पैसे येतील ते गरीब विद्यार्थी निधीत जमा करायचे. झालं. सर्व इयत्तेतील वर्गातून याला उत्तम प्रतिसाद मिळाला. कुर्ला हायस्कूल आणि आजूबाजूचा भाग हा बहुतांशी कामगार वर्गाचं प्राबल्य असणारा परिसर होता. अनेक मुलांकडं विविध कला होत्या. कुणाचं ड्रॉइंग छान, तर कुणाकडे रांगोळी काढण्याची कला, तर कुणी हस्तकलेतच माहीर. त्यामुळं शाळेकडून आलेल्या सूचनेला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. मलाही असं वाटलं की आपण पण यात भाग घ्यावा, म्हणून मी माझं पण नाव नोंदवून आलो. पण आकाशकंदील बनवायचा कसा हा मोठा प्रश्न होता आणि कुणी पैसे देऊन आपण बनवलेली वस्तू विकत घेईल ही खात्री पण नव्हती. आत्तापर्यंत कागदी विमानं बनवणं या पलीकडं माझी मजल कधीच गेलेली नव्हती. शेवटी अंबिका स्टोअर्समधून कागद आणला, बांबू तासून काठ्या बनवल्या आणि जमेल तशा खाचा पाडून जोडल्या. त्याचा आकार पण जरा विचित्रच वाटत होता. एका बाजूनं उंच आणि दुसऱ्या बाजूनं तिरकस खाली गेलेला. मग घरच्या घरी तांदळाच्या पिठीची खळ बनवली, रंगीत कागद चिकटवले. दंडगवाळ सरांच्या भाषेत बोलायचं झालं तर चिटकवले म्हणावं लागेल. आता कंदील जरा बरा दिसू लागला होता. मग रंगीत झिळमिळ्या लावून झाल्या, टांगण्यासाठी सुतळी बांधली आणि आमचे कंदील महाराज विक्रीसाठी तयार झाले. प्रत्येक आईला जसं आपलं मूल सर्वात ग्रेट वाटत असतं त्याच आत्मविश्वासानं मी तो कंदील घेऊन शाळेपर्यंत पोचलो. मुख्य इमारतीमध्ये शिक्षक कक्षाच्या बाजूच्या खोलीत मुलांनी बनवलेले साधारणतः 150 कंदील टांगलेले होते. प्रत्येकाला आपल्या कंदिलाची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य होतं. मी माझ्या कंदिलाची किंमत 5 रुपये एवढी ठेवली. साल 1965 बरं का. कुणी 10, कुणी 15, कुणी 20 अशी किंमत लावलेली दिसत होती. एकाहून एक सरस अशा सर्व कंदिलांचं जणू काही तिथे प्रदर्शनच मांडलेलं दिसत होतं. काही सोनेरी कागद चिकटवलेले, काही चंदेरी चांदण्या, काही सुबक कलाकृतीचा साज अंगावर लिहून दिमाखात उभे असलेले, तर काही अंगावर रंगीबेरंगी कागदाच्या करंज्या लावून विक्रीसाठी सज्ज असलेले. असे एक ना एक अनेक प्रकार. शाळेतील 11वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तो उपक्रम होता. त्यामुळं या सगळ्याला खरोखरच एक वेगळीच कलेची उंची प्राप्त झालेली होती. त्या काळी असं कंदील पण जागोजागी विकत मिळत नव्हते. इथे कंदील विक्रीसाठी उपलब्ध असा चांदिवडे सरांच्या सुबक हस्ताक्षरातला बोर्ड दिमाखात उभा होता. दिवाळीला अजून 10-12 दिवस होते. लोक येत होते, कंदील बघत, चर्चा करत, मग कंदील विकत घेऊन आणि शाळेच्या गणपत शिपायाकडे पैसे देऊन निघून जात. अशी विक्रीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस चालू होती.
आम्ही तेव्हा चुनाभट्टीला राहायचो आणि रेल्वेचा पास पण आम्ही काढलेला होता. माझा कंदील विकला गेला का हे बघायला मी रोज संध्याकाळी शाळेत चक्कर मारायचो. पण माझा कंदील जिथं टांगला होता तिथेच दिसायचा. असेच 5-6 दिवस गेले. एक दिवस मात्र माझी निराशा एकदम दूर झाली, कारण माझा कंदील जिथे टांगला होता ती जागा रिकामी होती. मला खूप खूप आनंद झाला की चला, कुणीतरी माझा कंदील विकत घेतला, म्हणजे कुणाला तरी माझा कंदील आवडला. आता याच आनंदात मी त्या हॉलच्या बाहेर पडणार. तेवढ्यात मला माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून माझ्या कंदिलाला लावलेला भगवा कागद दिसला. म्हणून मी जवळ जाऊन बघितलं तर काय, माझा कंदील अजिबात विकला गेला नव्हता, तर त्या शिपायानं उचलून दुसरीकडे लटकवलेला होता. अतिशय दुःखी होऊन मी घरी परत आलो. आता हळूहळू हॉल रिकामा होत होता. मी रोज जायचो. आजूबाजूच्या सर्व कंदिलांची एक एक करून विक्री होत होती, पण माझा कंदील मात्र कुणीच घेत नव्हतं. शेवटी दिवाळी 2 दिवसांवर आली आणि कंदील विक्रीचा तो शेवटचा दिवस होता. मी त्या दिवशी सकाळी सकाळी लवकरच गेलो, पण आता त्या मोठ्या हॉलमध्ये न विकला गेलेला असा माझा एकच कंदील शिल्लक होता. त्या हॉलमधील 12 ट्यूबलाईट्सपैकी फक्त एकच ट्यूबलाईट चालू होती. समारंभ संपल्यावर जशी सर्व मांडवाला एक उदासीनता येते, अगदी तशीच मरगळ सर्वत्र दिसत होती. आज रात्रीच्या गाडीनं गावी जायचं म्हणून गणपत शिपाई पण सामान बाजूला ठेवून 4 वाजायची वाट बघत थांबलेला होता. अतिशय जड अंतःकरणानं मी घरी पोचलो. त्या दिवशी माझे वडील, आम्ही त्यांना नाना म्हणायचो, घरीच होते. माझा एकंदर रडवेला चेहरा बघून त्यांनी मला, का रे, काय झालं, असं विचारलं. मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत सगळं त्यांना पटापट सांगितलं. ते हसत हसत म्हणाले की अरे काळजी कशाला करतोस, हे घे 5 रुपये आणि जा, तूच तुझा कंदील विकत घेऊन ये. झालं. आधी आलेलं ते नैराश्य की आपण कुणाला नको आहोत ही भावना कुठल्या कुठे दूर पळून गेली. मी धावत धावतच गाडी पकडून कुर्ल्याच्या शाळेत पोचलो. मनात धाकधूक होतीच की शिपाई कुलूप लावून तर गेला नसेल ना. पण शिपाई डबा खात बसलेला बघून मला एकदम हुश्य झालं. तर मित्रमैत्रिणींनो, असा मी बनवलेला माझा कंदील मीच विकत घेतला आणि मजेत आनंदात घरी आलो. त्या दिवाळीला आमच्या घरी 2 कंदील लागले. एक माझ्या दादानं बनवलेला सुबक सुंदर फिरत्या चित्रांचा कंदील आणि एक माझा कंदील. दुर्दैवानं नाना असलेली ती शेवटची दिवाळी ठरली, कारण पुढच्याच दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच 13 नोव्हेंबरला त्यांना हृदयविकाराचा तीव्र अटॅक आला आणि ते या जगातून अचानकपणाने निघून गेले. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. या गीतात सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत निराश न होता, डगमगून न जाता मार्ग कसा काढायचा ही महत्त्वाची गोष्ट मला आयुष्यभरासाठी या आकाशकंदिलाच्या माध्यमातून शिकवून आणि माझ्या अवकाशातील माझ्या आत्मविश्वासाचा कंदील अखंड तेवत ठेवूनच नाना गेले. रसिक हो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तुमचे अनुभव आणि अभिप्राय हेमंत बर्वे सरांना 9892360847 या क्रमांकावर संपर्क करून कळवू शकता. तुम्ही तुमचे नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे. हेमंत बर्वे या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी 10 दिशातील एका खजिन्यासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, शांती, आनंदी, तृप्ती सगळ्या येतीलच आपल्या दारी. धन्यवाद.